गुड आफ्टरनून स्टुडंट. आज आपण प्रगती आय एस मध्ये जो कोर्स लॉन्च होणार आहे, मेन्स ॲडव्हान्स क्रॅश कोर्स यूपीएससी आणि एमपीएससी साठी, त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. हा कोर्स आपण स्पेशली मेन्स पर्स्पेक्टिव्हने डिझाईन केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याकडं पूर्ण GS 1 2 3 4चं पूर्ण टॉपिक्स आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. फक्त याच्यामध्ये काय आहे, ह्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक आउटलाईन देणार आहे की आम्ही हा कोर्स कशा प्रकारे रन करणार आहोत आणि याच्यामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी मिळणार आहेत, कशा प्रकारे करणार आहोत आणि किती ड्युरेशन असणार आहे, टायमिंग किती असणार आहे आणि कोण कोण कुठला कुठला सब्जेक्ट शिकवणार आहे याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. हा स्पेशली कोर्स मी यूपीएससी आणि एमपीएससीच्या दोन्ही स्टुडंटसाठी बनवला आहे, कारण एमपीएससीचा जो कोर ग्रुप आहे राज्यसेवा करणारा आणि यूपीएससीचा, या दोघांचा सिलेबस एक्झॅक्ट कॉपी पेस्ट आहे. थोडं बहुत चेंजेस आहेत, ते खूप कमी चेंजेस आहेत. त्यासाठी हा कोर्स आम्ही दोघांसाठी लॉन्च केलेला आहे, जेणेकरून की दोन्ही, आता खूप सारे असे मुलं आहेत की ज्यांची राज्यसेवा पण क्लिअर होणार आहे, त्यांची यूपीएससी पण क्लिअर झालेली आहे आणि याच्यामध्ये कुठलाच आम्ही डिफरन्शिएट केलेले नाहीये. पूर्ण सिलेबस आपण यूपीएससी साठी आणि एमपीएससी साठी सेम लेवलवरती कव्हर करणार आहे, कारण ऑलमोस्ट क्वेश्चनचा पॅटर्न हा सेम आहे. म्हणजे यूपीएससीच्याच लेवलचा आपण GS 2 3 4 जर बघितला तर यूपीएससी लेवलचाच आहे. आणि म्हणजे यूपीएससीने तरी स्टार्टिंगला 2013 मध्ये जेव्हा हा सिलेबस इंट्रोड्यूस केला होता डिस्क्रिप्टिव्हचा, त्यावेळेस थोडंसं बेसिक पासून सुरुवात केली होती. पण एमपीएससीने जर तुम्ही पाहिलं GS 2 आणि GS 4चा पेपर, तर त्यांनी डायरेक्ट टॉप डाऊन अप्रोच घेतलेला आहे, ऍप्लिकेशन ओरिएंटेड गेलेला आहे. जोपर्यंत तुम्हाला पूर्ण सब्जेक्टची होलिस्टिक अंडरस्टँडिंग नाहीये, तोपर्यंत तुम्हाला तो पेपर लिहिता येत नाहीये. बेसिक वरती फक्त कंट्रोल आल्याशिवाय तुम्हाला ऍप्लिकेशन करता येणार नाही. कुठलाही बेसिकचा डायरेक्ट क्वेश्चन विचारलेला नाही की व्हॉट इज इमोशनल इंटेलिजन्स. जर इथिक्स मध्ये बघितलं तर असा काही प्रकार नाहीये, फक्त ॲटिट्यूडचा एक क्वेश्चन विचारलेला आहे त्यांनी डायरेक्ट. इव्हन GS 2 जर बघितला तर तो कम्प्लीट ऍप्लिकेशन ओरिएंटेड आहे, ज्याचा होल्ड आहे IR वरती, पॉलिटीच्या पार्ट वरती, गव्हर्नन्स वरती. त्याच लोकांना हा पेपर जमू शकलेला आहे. तर असं पाहता, जर म्हणजे आपल्याला जे सुरुवातीला वाटलं होतं की एमपीएससीचा वेगळ्या प्रकारचे पेपर आहे, एमपीएससी कशा प्रकारे सेट करेल, पण ह्यांचे पेपर पाहता, राज्यसेवेचा 2025चा पेपर जर पाहिला तर आपल्याला कम्प्लीट अंडरस्टँडिंग येते की यांनी एकदम यूपीएससीला मॅच केलेला आहे. इव्हन 2024-25चे तुम्ही फॉरेस्ट, एमपीएससी फॉरेस्ट पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्ह झालेला आहे. त्यांचे जे पेपर क्वेश्चन पॅटर्न होतं, क्वेश्चनची जी काही लेवल होती, ते ऑलमोस्ट यूपीएससीला टच करणार होती. यूपीएससी तरी खालून म्हणजे स्टार्ट करताना स्लो स्टार्ट केलेलं होतं, त्यांनी थोडंसं ॲक्लिमेटायझेशन व्हायला टाइम दिला होता. पण एमपीएससीने बिलकुल तसला कुठलाही टाइम दिला नाही. त्यांच्याकडचे सेटर आहेत ते खूपच एकदम म्हणजे एकदम बॅलन्स आहेत आणि त्यांना एक पूर्णपणे आयडिया आहे की स्टुडंटचं जे कॅलिबर आहे, ॲप्टिट्यूड कसं चेक करायचं आहे, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पण चेक करताय, ते ऍप्लिकेशन पण चेक करताय, ॲटिट्यूड पण चेक करताय एक्झाम मध्ये त्या क्वेश्चन पॅटर्न मधून. त्याच्यामुळे जे एमपीएससीचा क्वेश्चन पेपर जे बनलेले आहेत ते यूपीएससीच्या लेवलचेच आहेत. इव्हन मी म्हणून की यूपीएससी पेक्षा बेटर आहेत आणखी एमपीएससीचे क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा डिफरन्स करण्याची जरूरत नाही एमपीएससी आणि यूपीएससी मध्ये. त्याच्यामुळे आपण एमपीएससी आणि यूपीएससी दोघांसाठी हा कोर्स डिझाईन केलेला आहे. या कोर्सचं वैशिष्ट्य म्हणजे मेन कॅरेक्टरिस्टिक हे असणार आहे की आम्ही 45 to 50 डेज मध्ये हा कोर्स कम्प्लीट करणार आहोत आपला, जेणेकरून जी ऑगस्ट एंडला एक्झाम होणार आहे यूपीएससीच्या मेन्सची, त्या विद्यार्थ्यांना पण फायदा होईल. यासाठी आम्ही एक 5 ऑगस्ट हा टेंटेटिव्ह लास्ट डेट ठेवलेला आहे या कोर्सचा. तर हा कोर्स डिझाईन करताना यूपीएससी आणि एमपीएससीच्या दोघांचं लक्षात घेऊन, आणि एमपीएससीच्या मुलांचं काय आहे की ऑक्टोबरमध्ये पेपर आहे, तर 1 महिना आपल्याला हे झाल्यानंतर भेटणार आहे यूपीएससी मेन झाल्यानंतर. तर यूपीएससी मेन झाल्यानंतर जो 1 महिना भेटणार आहे, तो आपण नवीन असल्यामुळं, आपण पहिल्यांदा किंवा गेल्या वर्षी तर आपल्याला खूप जास्त टाइम भेटला नाही, 20-25 दिवसामध्ये मुलांनी तयारी करून पेपर लिहिला, खूप जास्त कट ऑफ वगैरे सांगितलं होतं त्यामुळे. पण जे तुम्ही कंटेंट शिकणार आहेत या कोर्समध्ये, जे प्रॅक्टिस करणार आहे, तुम्ही आन्सर रायटिंग करणार आहेत, त्याला डायजेस्ट व्हायला, त्याला तुमच्या एकदम नसानसामध्ये ते टॉपिक्स भिनायला एक आपल्याला 1 महिना तरी बफर लागणार आहे. यूपीएससीच्या मुलांनी ऑलमोस्ट प्रत्येकाने एक एक 2-2 मेन्स दिलेले असतात ऑलरेडी, त्यामुळे त्यांना एक अंडरस्टँडिंग असते सिलेबसची, त्यांना एक ऑर्गॅनिक वेनी तो फ्लो मेंटेन करता येतो. पण एमपीएससीच्या मुलांना कसं की आता यावेळेस ते पहिल्यांदाच डायरेक्ट सिक्युरिटी करणार, डिझास्टर मॅनेजमेंट करणार, इन्क्लुझिव्ह ग्रोथ करणार, IR करणार, गव्हर्नन्स करणार, सोसायटी करणार, वर्ल्ड हिस्ट्री करणार. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी एक सोबत जमणार नाहीयेत आणि त्या केल्या
तरी ते ऑर्गॅनिक वेनी त्या पोहोचणार नाहीये, तर त्यासाठी थोडंसं बफर लागणार आहे. त्यासाठी आम्ही हा कोर्स लवकर फास्ट वेनी कंप्लीट करणार आहोत, जेणेकरून की मुलांना तो डायजेस्ट करता यायला जास्त फायदा होऊ शकतो लॉंग टर्म मध्ये. तर या कोर्सच्या डिझाईन मध्ये आपण एक सगळ्यात पहिले पाहणार आहोत की हा कोर्स कधी स्टार्ट होणार आहे, त्यानंतर या कोर्समध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी मिळणार आहेत, त्यानंतर या कोर्सचे फीचर्स बघायला पाहायला मिळणार आहेत, आणि मग प्रगती IASच का, की बाबा बाकीच्या ठिकाणापेक्षा, बाकीच्या क्लासेसपेक्षा किंवा दुसरे कुठले आपण व्हिडिओ वगैरे पाहतो ऑनलाईन, तर हाच क्लास का जॉईन करायचा, प्रगती IASच का, याच्याविषयी संबंधित आपण गोष्टी डिस्कस करू. तर आपण स्टार्ट करू आजच्या लेक्चरला. माझं नाव महेंद्र विक्कड आहे. की UPSCच्या 3 इंटरव्ह्यू दिलेले आहेत. त्यानंतर माझं 2020ची जी मेन्स होती त्याच्या इंटरव्ह्यूचा 2021 मध्ये झाला. त्याच्या बेसिसवरती माझं सतलज जल विद्युत निगम लिमिटेड मध्ये सिलेक्शन झालेलं होतं आणि त्यानंतर मी रिझाईन केलेलं आहे. आणि हे जे SJVN आहे याच्यावरती सतलज जल विद्युत निगम लिमिटेड वरती ग्रुप बी मध्ये पण एक क्वेश्चन विचारला की कुठल्या राज्यात आहे, तर हिमाचल प्रदेशमध्ये ते होतं. तर तिथला मी तो जॉब सोडलेला आहे. त्यानंतर मी UPSCच्या 6 मेन्स दिलेल्या आहेत सिव्हिल सर्व्हिसेसच्या, आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसच्या 2 मेन्स दिलेल्या आहेत, आणि त्याच्यामध्ये माझे 3 इंटरव्ह्यू झालेले आहेत. आणि माझं ग्रॅज्युएशन VIT पुणेमधून झालेलं आहे, JBB वाडीमध्ये आहे. तर याच्यासोबतच जर ऍड ऑन करायचं असेल तर मी 2024 मध्ये पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्ह जेव्हा MPSC फॉरेस्ट झाली त्यावेळेस MPSC फॉरेस्टची मी ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि फॉरेस्ट्री दोन्ही ऑप्शनल घेतले होते. त्यानंतर 2025 मध्ये खूप साऱ्या जागा आल्यानंतर 2025 मध्ये पण मी दोन्ही ऑप्शनल ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग फॉरेस्ट्री घेतलेल्या आहेत. आणि त्याच्या सर्व स्टुडंटचे वगैरे फीडबॅक मी तुम्हाला याच्यामध्ये लिंक वगैरे टाकणार आहे खाली, ते तुम्ही पाहू शकता. तर आता या कोर्सचं मेन फीचर बघा. हे कोर्स मेन्स ॲडव्हान्स क्रॅश कोर्स आहे आणि आपली बॅच चालू होते 19 जूनला. आणि याच्यामध्ये सगळ्यात मेन आहे की जे 2025 UPSC जे रँकर आहेत ते लोक आपल्याला प्रत्येक टॉपिक शिकवणार आहेत. तर त्या प्रत्येकाचं मी थोडंसं इंट्रोडक्शन देतो इथं. की मोहिनी जगताप मॅडमचा 2025 मध्ये ऑल इंडिया रँक 323 आहे, ते GS3 मधला ॲग्रिकल्चर पार्ट शिकवणार आहेत. मनोज पाटील सरांचा ऑल इंडिया रँक 493 आहे 2025 मध्ये, ते आपल्याला इंटरनॅशनल रिलेशन पॉलिटिक्स रिलेटेड पार्ट शिकवणार आहेत. त्याच्यानंतर धनंजय दिघे सर आहेत, त्यांचा UPSC मध्ये 2025 मध्ये 529 रँक आहे, ते आपल्याला इन्क्लुझिव्ह ग्रोथ GS3 मधला इन्क्लुझिव्ह ग्रोथचा पार्ट शिकवणार आहेत. आणि लास्टला सुनील कदम सर आहेत, सरांना खूप सारा एक्सपिरियन्स आहे शिकवण्याचा, आणि त्यांचा UPSC 2025 मध्ये रँक आहे 727. तर ते आपल्याला GS3 मधले सिक्युरिटी आणि GS1 मधलं सोसायटी शिकवणार आहेत. त्याचबरोबर ते आपल्याला केस स्टडी पण घेणार आहेत, ज्या की सिक्युरिटी रिलेटेड केस स्टडी येत आहेत इथिक्सच्या, त्याच्यामध्ये पण ते आपल्याला हेल्प करणार आहेत, ते शिकवणार आहेत. तर आता हे फक्त शिकवणार आहेत का, तर हा प्रश्न आहे की हो, हे शिकवणार आहेत प्रॉपर क्लासमध्ये, त्यांच्या क्लास घेणार आहेत. ते क्लासमध्ये आम्ही त्यांना डायरेक्शन दिलेली आहे की ते क्लास नोट्स पण डिक्टेट करणार आहेत. त्यानंतर डेली आन्सर रायटिंग पण घेणार आहेत. ते डेली आन्सर रायटिंग मध्ये रोज 2 ते 3 क्वेश्चन, जो टॉपिक आपल्याला शिकवलेला आहे त्याच टॉपिक वरती जाताना 2-3 क्वेश्चन, 2-3 जास्त नाही, जास्त दिल्यानंतर ते करत नाही आपण, पण 2 किंवा 3 क्वेश्चन दिले जातील जो टॉपिक शिकवला त्याच्यावरती. आणि दुसऱ्या दिवशी आल्यानंतर लेक्चर सुरू होतानाच पहिल्यांदा स्टार्टिंगला आपण त्याचे डिस्कशन घेणार आहोत मुलांचे. मग सर तिथं क्लासरूम मध्ये काही जेवढे मुलं अवेलेबल आहेत त्यांचे थोडेसे क्वेश्चन आन्सर पाहतील कशा प्रकारे केले, आणि त्याच्यानंतर मग ते सर क्लासमध्ये आपल्याला ते आन्सर डिस्कस करतील. याच्यामुळे काय होणार की ग्रॅज्युअल आपली इम्प्रूव्हमेंट होणार आहे. तर आपल्याला रोज सांगणार आहेत, आणि त्याच्यामुळे काय होणार, जो कंटेंट आपण काल शिकला होता तो सगळ्याचा सगळा कंटेंट आपला क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये ट्रान्सफॉर्म होणार आहे. याचा फायदा काय होतो की एंडला आपल्याला समजतं की जे कंटेंट आहे ते यूज कसं करायचं आहे, क्वेश्चन काय आहे, त्या क्वेश्चनची डिमांड काय आहे, आणि आपल्याकडे अवेलेबल असलेला कंटेंट कसा यूज करायचा आहे. तर एंड पर्यंत जाईपर्यंत म्हणजे क्लास आपण 2 महिन्यामध्ये 45-50 दिवसामध्ये संपेल, म्हणजे पूर्ण मिळून आपले 2 महिने जातील. ह्या 2 महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण की इंट्रो काय असतो, बॉडी काय असते, कन्क्लुजन काय असतं, आणि आहे ते कंटेंट कशा प्रकारे यूज करायचं, डिमांड कशी ओळखायची, तो क्वेश्चन येत नाही त्याला कशा प्रकारे टॅकल करायचं आहे, या सर्व गोष्टी आपल्याला ह्या 2 महिन्यामध्ये रोजच्या रोज डेली आन्सर रायटिंग होणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला शिकायला भेटणार आहे. आणि डेली आन्सर रायटिंग त्याच टॉपिक वरती आणि त्याच क्वेश्चन वरती का,
तर मी हा एक्सपेरिमेंट 2024 आणि 25 म्हणजे मोस्टली 24ला तर जास्त टाइम नव्हता एमपीएससी फॉरेस्ट मेन्सला. 2025च्या मेन्समध्ये मी हा एक्सपेरिमेंट केलेला होता आणि मुलांनी एवढे खूप सुंदर सुंदर 15 दिवसामध्येच एवढं सुंदर आन्सर रायटिंग करायला स्टार्ट केलं होतं की म्हणजे मी ब्लॅकबोर्डवरती स्क्रीनवरती युपीएससी ऑल इंडिया एक रँकरचा पेपर लावला होता आणि मुलांचा पेपर लावला होता आपल्या एमपीएससी. ते पण ऑब्जेक्टिव्हचे मुलं होते. तर एक रँकर पेक्षा आपल्या एमपीएससी फॉरेस्ट 2025च्या मेन्सच्या मुलांचे पेपर छान दिसू लागले आणि त्यांनी स्वतः ते ऍक्सेप्ट केलं. ऑन दी रेकॉर्ड आहे, तुम्ही जाऊन त्याच्यानंतर त्यांचे फीडबॅक पण आहेत, तुम्ही ते पाहू शकता. मी माझ्या टेलिग्राम चॅनलला किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण जिथे एकत्र येऊ तिथं त्यांचे पेपर टाकेल. म्हणजे तुम्हाला खरोखरच पाहून असं वाटेल की यार एवढं सुंदर कसं काय लिहू शकता म्हणजे एवढ्या कमी टायमामध्ये. आणि पूर्ण आन्सर रायटिंग डेली आन्सर रायटिंगच्याच ह्याच्या फॉर्ममध्ये मी घेतल्यामुळे काय झालं, ग्रॅज्युअली इम्प्रूव्ह होत होतं. रोजच्या रोज येणाऱ्या त्यांना अडचणी समजत होत्या आणि त्यातून मग त्यांना जो कंटेंट दिलाय त्याच कंटेंटवरती क्वेश्चन लिहायचा तर ती भीती पण नसायची. आणि खूप जास्त क्वेश्चन इव्हन आपण ह्यात जरी सिव्हिल सर्व्हिसेस जरी मध्ये पाहिलं तरी आपल्याला कंटेंट असल्याशिवाय क्वेश्चन लिहिता येत नाही. कारण आन्सर रायटिंग म्हणजे काय, जेव्हा कंटेंट आहे तेव्हाच आन्सर रायटिंग आहे ना. जर तुम्हाला माहितीच नाही की न्यूक्लिअर प्रोग्रामच्या 3 स्टेजेस तर त्याच्यावरती आन्सर रायटिंग काय करणार, त्याला काही मतलब नाहीये ना. त्याचे कंटेंट आहे ते दिलं की आपल्याला एक ग्रॅज्युअली प्रोसेस समजते आणि मग ऑटोमॅटिकच आपण ते कंटेंट एक्स्ट्रॅक्ट करायला लागतो. तर याच्या थ्रू आम्ही डेली आन्सर रायटिंग याच्यासाठीच ठेवली होती की रोजच्या रोज हे आणि ह्याच्यामधला एक इम्पॉर्टंट पॉईंट होता की डेली आन्सर रायटिंग मध्ये जो मुलगा जो स्टुडंट क्लासमध्ये डेली आन्सर रायटिंग करून येईल त्याच मुलाला आम्ही क्लासमध्ये एंट्री देत होतो. नाहीतर काय होतंय की एक दिवशी मग स्टार्टिंगचे 2-4 दिवस सगळे लिहिता, मग 5 दिवसानंतर काही लोक 1-2 लिहिणं बंद करतात आणि असं करत करत ते काय होतं स्पिल ओव्हर होतं आणि मग कुठला स्टुडंट लिहित नाही. त्यासाठी आमच्याकडे कंपल्सरी होतं की आन्सर रायटिंग करून यायचं. आणि भीती का वाटत नाही, ऑलरेडी कालचं झालेल्या टॉपिकवरतीच आन्सर रायटिंग करायची ना. तर त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने ते इंटरेस्ट नाही केलं. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर त्याला समजलं की यार गेल्यावर कालच्यापेक्षा आजचं आपलं जास्त चांगलं इम्प्रूव्ह झालेलं आहे. तर सांगताय त्याच्यापेक्षा पण कधी कधी आपलं आन्सर चांगलं होतंय, आपलं प्रेझेंटेशन चांगलं आहे. मी प्रेझेंटेशन पूर्ण सायंटिफिक वेने प्रेझेंटेशन दाखवलं होतं की डायग्राम किती एरियामध्ये काढायचे आहे पेपरच्या, की 1/4 एरियामध्ये डायग्राम काढायचे, डायग्रामला बॉक्स करायचा आहे, डायग्रामला नाव द्यायचं आहे, नावाच्या खाली अंडरलाईन करायचे आहे, फिगरला नंबर द्यायचा आहे. या सगळ्या गोष्टी मी तिथं सांगितल्या होत्या. मॅप कसा काढायचा आहे, फ्लो चार्ट कसा काढायचा आहे, हे सगळं सांगितलेलं होतं. सब पार्ट कसे पाडायचे आहेत. मग हे ग्रॅज्युअली एक 15-20 दिवसामध्येच मुलं खूप छान लिहू लागले आणि तिसऱ्या टेस्ट पासून तर सगळ्यांचा टेस्ट पेपर एक्सलंट झाला होता. आणि सगळ्यांचं म्हणणं होतं की सर हे डेली आन्सर रायटिंग वाला जो प्रोग्राम होता म्हणजे जे काही आपलं फीचर होतं क्लासचं त्याच्यामुळे खूप फायदा झाला. कारण जे शिकवलं होतं तेच लिहायचंय तर कॉन्फिडन्स पण येतो लिहिताना आणि ते कंटेंट आहे ते कन्सॉलिडेट पण होतं. जोपर्यंत तुम्हाला ऑर्गनाइज क्राईमचे डेफिनेशन माहित नाही, त्याचे फेजेस माहित नाही, त्याचे टाइप्स माहित नाहीत, त्यांच्या रिलेशनशिप माहित नाहीये, तर तोपर्यंत ऑर्गनाइज क्राईम वरती तुम्ही किती आन्सर रायटिंग केली तर काय फायदा नाहीये ना. त्याच्यावरती की 8 क्वेश्चन घेतले, लिहायला बसले, लिहिले आणि नंतर चेक केले, काहीच फायदा नाही. जोपर्यंत तुम्हाला एक ग्रॅज्युअल प्रोसेस असते ना. अगोदर आपण काय करू, बेसिक कंटेंट वरती क्वेश्चन घेऊ डेली आन्सर रायटिंग मध्ये, वीकली टेस्ट मध्ये तुम्हाला मग परत त्याच टॉपिक वरती पूर्ण क्वेश्चन पूर्ण सिलेबस असतं. म्हणजे एक चॅप्टर झाला तर पहिला टेस्ट एक चॅप्टर वरती, दुसरा चॅप्टर दुसऱ्या वीक मध्ये झाला तर पहिला चॅप्टर पण राहतो आमच्या सोबत. त्याच्यामुळे काय होतं की आपला टच सुटत नाही, आपल्याला कॉन्फिडन्स येत राहतो आणि लास्टला 3-4 महिन्यापर्यंत जाईपर्यंत 3 महिन्यापर्यंत जाईपर्यंत ऑटोमॅटिक आपल्याला पूर्ण कंटेंट वरती कॉन्फिडन्स येतो. आणि एकदा कॉन्फिडन्स आलेला असतो, माहित असतं की कंटेंट कुठलं वापरायचं, कशा प्रकारे वापरायचं, तर ऑटोमॅटिक आपल्याला आन्सर लिहायला पण मजा येते. आणि जे बुक्स वगैरे आपण एक्स्ट्रा वाचणार आहे ते न्यूजपेपर वगैरे कव्हर करणार आहेत, त्याच्यामुळे काय होणार आहे की आपल्याला एक तिथून डेली आन्सर रायटिंग मधून एक आयडिया येणार आहे की रोजच्या रोज की यार काय इम्पॉर्टंट आहे, काय रिकॉल करू शकतो आणि काय आपण रिप्रोड्यूस करू शकतो एक्झाम मध्ये. तेवढंच कंटेंट वाचायचं, एक्स्ट्रा वाचायची गरज नाही. म्हणजे तुम्हाला न्यूज बघितली, नुसतं हेडलाईन बघितलं तरी तुम्हाला पूर्ण त्यातलं कंटेंट समजू शकतं नुसत्या न्यूज वरतून, हेडलाईन वरतून. या लेवलला डेली आन्सर रायटिंग व्यवस्थित केल्यानंतर हे होतं. फक्त डेली आन्सर रायटिंग कोणती, की जो टॉपिक शिकवलेला आहे त्याच टॉपिक वरती दुसऱ्या दिवशी दुसऱ्या लेक्चरच्या अगोदर आन्सर रायटिंग करणे आणि ते डिस्कस करणे. याच्यामुळे काय होतं की ऑर्गॅनिक वेने ती प्रोसेस पुढे जात राहते, ऑटोमॅटिकच परफेक्ट होते. आणि हे सगळी टॉपर्सची स्ट्रॅटेजी आहे, सगळे टॉपर्स हेच करतात. आणि मी तुम्हाला ऑलरेडी पण सांगितलं होतं लास्टच्या लेक्चरमध्ये की तुम्ही संध्याकाळी समजा आपला क्लासचा टायमिंग काय आहे 5:30ला, 19ला 5:30 वाजता जंजिरा हॉटेलच्या साईडला समाधान कोकाटे सरांचा हॉल आहे, त्या क्लासच्या सेकंड फ्लोअरवरती आपला क्लास होणार आहे. ऍक्सिस बँकेच्या आणि जंजिरा हॉटेलच्या मध्ये समाधान कोकाटे सरांचा क्लास आहे.
त्याच्या सेकंड फ्लोअरवरती आपला तिथं हॉल आहे, तिथं आपले क्लासेस होणार आहे. कुठे? जंजिरा हॉटेल आणि ॲक्सिस बँक शास्त्री रोडवरची बँक आहे आणि जंजिरा हॉटेल आहे. त्याच्यामध्ये समाधान कोकाटे सरांचा वरती बोर्ड लावलेला आहे मोठा. त्या बोर्ड तो त्या बिल्डिंगमध्ये आपला सेकंड फ्लोअरवरती क्लास होणार आहे 5:30 वाजता रोज. तर तुम्ही 5:30 ते 7:30 8 जाणार आहे, रात्री जाणार रिवाईज करणार आहे आणि सकाळी उठल्यानंतर मी सांगितल्यासारखं की आपले जे काही 2-3 क्वेश्चन होते ते ब्रश केल्या केल्या आपल्याला ते क्वेश्चन लिहायचे आणि दिवसभर आपल्याला नंतर ऑप्शनलचा अभ्यास करायचा आहे लायब्ररीमध्ये जाऊन. दिवसभर ऑप्शनल करायचं आहे. 5:30 पर्यंत 5 पर्यंत चहा प्यायचा आणि आपल्या क्लासला येऊन बसायचं. म्हणजे काय होणार आहे की दिवसभर तुमचा ऑप्शनलचा टाइम पण फ्री राहणार आहे आणि जो संध्याकाळचा टाइम आहे ते कन्स्ट्रक्टिव्हली यूज पण होणार आहे. आता टॉपर्स लोक कसे होणार आहेत म्हणजे त्यांना एक आयडिया आहे की कशा प्रकारे आपण रिप्रोड्यूस करू शकतो. किती कंटेंट तर किती पण डंप करता येऊ शकतं. पण ते आपल्याला प्रिसाइज आणि कन्साइज असायला पाहिजे. जे रिप्रोड्यूस करत आता ह्यांना मी स्वतः सिलेक्ट झालेत सगळे. मी मेन्स लिहिलेला आहे तर माहिती आहे की किती कमी कंटेंट आपण रिकॉल करू शकतो, त्याला रिवाइज करू शकतो आणि रिप्रोड्यूस करू शकतो. तेवढंच कंटेंट केलं तर बेस्ट वेने आपल्याला एक्झाम मध्ये परफॉर्म करता येतं. त्यासाठी डेली आन्सर रायटिंगचा पार्ट एक सांगितला मी. त्यानंतर डेली आन्सर रायटिंग झाल्यानंतर विकली टेस्ट असणार आहे. मग विकली टेस्ट 5-6 समजा GS3 मधले 4 टॉपिक झाले, गव्हर्नन्स GS2 मधला टॉपिक झाला, हिस्ट्री GS1 मधला सोसायटी झाला. तर जी टेस्ट होणार आहे विकली टेस्ट त्या म्हणजे सर्वच्या सर्वच कंटेंट येणार. म्हणजे एक एक क्वेश्चन सुरुवातीच्या ह्याच्यावरती आणि मग जो लेटेस्ट टॉपिक झालाय त्याच्यावरती थोडे 4-5 क्वेश्चन जादा असणार आहेत. त्यांना काय होणार नाही की आपल्याला एक लास्ट पर्यंत जाईपर्यंत आपल्याला रिव्हिजन कशा प्रकारे करता येते किंवा आपल्याला जे काय आपण अगोदर जुनं वाचलेलं आहे ते आठवतंय का, रिप्रोड्यूस होतंय का. जर ते आठवत असेल तर आपल्याला ऑटोमॅटिक कॉन्फिडन्स येतो. तर हे सगळ्या गोष्टी होण्यासाठी आम्ही ऑर्गॅनिक वेनी सुनील सरांसोबत, मनोज सरांसोबत आणि मोहिनी मॅम सोबत बसून मी हे सगळं डिझाईन केलेलं आहे कोर्स आम्ही. तर या पद्धतीने विकली टेस्ट होणार आहे आणि आपला क्लास संपल्यानंतर 4 कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट होणार आहे GS 1 2 3 4 च्या. तर अशा प्रकारे आपला हा कोर्स चालणार आहे. हा कोर्स चालू होतोय 19 जूनला शुक्रवारी संध्याकाळी 5:30 वाजता समाधान कोकाटे सरांच्या क्लासच्या बिल्डिंगमध्ये सेकंड फ्लोअरवरती. तर सगळ्यांनी मला वाटतंय की पहिले 2 सेशन हे फ्री असणार आहेत. सुनील कदम सर पहिले स्टार्टिंगला सिक्युरिटी घेणार आहे. सुनील कदम सरांपासून आपण स्टार्ट करत आहोत हा क्लास आणि सुनील कदम सर सिक्युरिटीचं बॅच घेणार आहेत. ते मराठीमधून करणार आहेत. त्यांनी बी सर्वांनी या तेवढं जशा पद्धतीने आपल्याला करता येईल त्या पद्धतीने आपण बघूया. पण सुनील कदम सर पहिल्या दिवशी एक 10 मिनिटाचा इंट्रो झाल्यानंतर डायरेक्ट कंटेंटला स्टार्ट करणार आहेत, जेणेकरून की आपल्याला लवकरात लवकर कोर्स सुरू करता येईल. पहिल्या दिवशी बिलकुल टाइमपास होणार नाही, काही नाही. ओरिजिनल कंटेंट शिकवलं जाईल आणि जे कंटेंट शिकवण्याची माझी पद्धत होती, मला जी वाटली इफेक्टिव्ह, गेल्या वर्षी मी MPSC फॉरेस्टमध्ये तर क्लासमध्ये आम्ही नॉन प्रिलिम्सचे टॉपिक्स आहेत त्याच्यावरती क्लासमध्येच डिक्टेट करून देणार आहोत. प्रिंटेड नोट्स तर किती पण मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, पण त्यातला एक्स्ट्रॅक्ट करून, कारण टॉपर्स एक्स्ट्रॅक्ट करणार आहेत, सर स्वतः नोट्स काढणार, त्यांच्या नोट्स तुम्हाला डिक्टेट करणार आहेत. त्याचा अर्थ त्या प्रिसाइज आणि कन्साइज असणार आहेत आणि त्या कमीत कमी टायमामध्ये आपल्या रिवाइज होतील आणि ते रिटर्न पण होतील. खूप सारं कंटेंट जर नोट्स जर प्रिंटेड दिलं तर ते रिटर्न होत नाही. माझं काय म्हणणं आहे, ऍटलिस्ट जो स्टील फ्रेमवर्क असतं, जसं की आपण कॉलम वगैरे टाकतो बिल्डिंग बांधताना, भिंती वगैरे ना ऑल्सला वगैरे काही डुअर्सला नंतर आपण पाडून पण हे करता येऊ शकतं. पण आपलं जर फ्रेमवर्क जर कॉलम आणि बीम्स जर व्यवस्थित असतील तर आपण त्यासोबत कशा पण प्रकारे करू शकतो. तर कॉलम्स आणि बीम बनवण्याचे बिल्डिंगचं काम आम्ही ह्या नोट्स थ्रू करणार आहोत, जेणेकरून की तुम्हाला एक प्रत्येकाची डेफिनेशन पाहिजे. गुड गव्हर्नन्सची डेफिनेशन माहित पाहिजे तुम्हाला, सिव्हिल सोसायटीची डेफिनेशन, तुम्हाला सेल्फ हेल्प ग्रुपची डेफिनेशन माहित पाहिजे, एक बेसिक डेफिनेशन तुम्हाला. त्याच्यानंतर सोसायटीमधल्या अर्बनायझेशन डेफिनेशन माहित पाहिजे तुम्हाला, ग्लोबलायझेशनची डेफिनेशन माहित पाहिजे तुम्हाला, डॉमिनंट कास्ट म्हणजे काय हे माहित पाहिजे. त्यानंतर वुमेन एम्पॉवरमेंट काय आहे, पॅट्रिकल बार्गेनिंग काय आहे, त्यानंतर कास्ट कॉन्फ्लिक्ट काय आहे, त्याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या सर्व माहित असल्या पाहिजे. त्यानंतर जॉग्राफी मधला तुम्हाला मिनरल्स अँड रिसोर्सेस मधला कुठल्या कुठल्या एरियामध्ये मिनरल्स रिसोर्सेस आहेत तर जे मॅपवरती एक लोकेशन माहित पाहिजे. तर त्यानंतर कुठले कुठले फॅक्टर इंडस्ट्रियल लोकेशनसाठी इम्पॉर्टंट आहे ते सगळे फॅक्टर तुम्हाला एक सोबत एक टेम्पलेट बनवून दिले जाईल. त्यानंतर आर्ट अँड कल्चरमध्ये हे सगळ्यांचे प्रत्येक जे काही इम्पॉर्टंट आर्ट आहेत, पेंटिंग असेल, स्कल्पचर असेल, त्यानंतर केव्ज असतील किंवा पिलर्स असतील, अशोकाचे पिलर असतील, टेम्पल्स असतील, सगळे मेन इम्पॉर्टंट ह्याचे सगळ्यांचे आपल्याला एक बेसिक फ्रेमवर्क दिलं जाईल आणि त्यानंतर एक टेम्पलेट बनवून दिली जाईल की आन्सर कुठल्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा डेली आन्सर रायटिंग होईल, समजा
तर या टाईपचे सगळे बेसिक तुम्हाला बनवून दिलं जाईल. आणि त्यानंतर काय आहे, की समजा GS1चा आर्ट अँड आर्किटेक्चरचा आहे, तर आर्ट अँड आर्किटेक्चरवरती एक टेम्पलेट आन्सरसाठी बनवून दिलं जाईल. आन्सर कशा पद्धतीने आपल्याला लिहिता येऊ शकतं. समजा सपोज की काय आर्ट अँड कल्चरवरती आपल्याला याच्यावरती क्वेश्चन आला की पाला डायनेस्टीचा आर्ट अँड आर्किटेक्चर, तर आपल्याला इंट्रोमध्ये काय लिहायचंय की त्या डायनेस्टीचं टाइमलाईन लिहायची. कारण हिस्ट्रीमध्ये त्याच्या प्रत्येक पर्टिक्युलर सब्जेक्टचे एक कॅरेक्टरिस्टिक्स असतात मेन. टाइमलाईन हिस्ट्रीमध्ये टाइमलाईन इम्पॉर्टंट असते, किंग इम्पॉर्टंट असतो आणि त्याचं रिजन. तर ह्या 3 गोष्टी आपल्याला इंट्रोमध्ये लिहायच्या आहेत. त्यानंतर आर्ट अँड आर्किटेक्चरमध्ये पेंटिंग असेल, टेम्पल असतील, त्याच्यानंतर केव्ज असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यासोबत एक टेम्पलेटमध्ये करून दिल्या जातील, की जेणेकरून की आपल्याला समजा अचानक एखादी डायनेस्टी विचारली की जम्मू अँड काश्मीरची आणि आपल्याला काहीच माहित नाहीये, तर फक्त जम्मू अँड काश्मीरची डायनेस्टी माहिती त्याच्यावरती आपण हे फ्रेमवर्कमध्ये आर्ट, टेम्पल, केव्ज, त्याच्यानंतर पिलर्स असतील, त्यानंतर पेंटिंग असतील, ह्या सगळ्या म्युझिक असेल, डान्स असेल, ड्रामा असेल, या सगळ्या लिटरेचर असतील, हे सगळे पॉईंट्स आपल्याला सब पॉईंट मध्ये लिहायचे आणि त्याच्या पुढे मग थोडं थोडं एक्झाम्पल आयडियाने आपण लिहू शकतो. जरी आपल्याला अननोन डायनेस्टीवरती जरी क्वेश्चन आला तर कधीही शक्य आहे की जेव्हा टेम्पलेट असेल. त्यानंतर सेम वेने की समजा डिझास्टर मॅनेजमेंट आहे आणि आपल्याला फ्लड्स आहे, त्यानंतर ड्रॉट आहे, क्लाउड बस्ट आहे, त्यानंतर अर्थक्वेक आहे. तर हे सगळे बायोलॉजिकल डिझास्टर आहे, केमिकल डिझास्टर आहेत, सायक्लोन आहेत. या सगळ्या डिझास्टरवरती आपण प्रत्येकाचं एक व्यवस्थित प्रकारे एक बेसिक त्याचं मेकॅनिझम माहित असेल तर एक फ्रेमवर्क बनवता येतं, टेम्पलेट बनवता येते, की आपल्याला पहिले डेफिनेशन लिहायची आन्सरमध्ये, इंट्रोमध्ये डेफिनेशन लिहायची, त्यानंतर डेफिनेशन झाल्यानंतर रिजन अफेक्टेड लिहायचे येतं, त्यानंतर कॉजेस लिहायचे येतं, अँथ्रोपोजेनिक कॉजेस आणि नॅचरल कॉजेस लिहायचे, त्याच्यानंतर एनडीएमएच्या गाईडलाईन्स लिहायचं सोल्युशनमध्ये, त्यानंतर एनडीएमएचे चॅलेंजेस लिहायचे तर इम्प्लिमेंट करण्यासाठी गाईडलाईन कुठल्या आहेत आणि एक कन्क्लुजन लिहायचे. तर हे जर फॉर्मॅट तयार असेल, एक टेम्पलेट तयार असेल, तर आपल्याला डायरेक्ट कुठलाही डिझास्टर रिलेटेड क्वेश्चन आला तरी आपल्याला तो टॅकल करता येऊ शकतो. तर अशा प्रकारे आम्ही प्रत्येक टॉपिक वरती तुम्हाला 2 किंवा 3 टेम्पलेट देणार आहोत बनवून आन्सरमध्ये. म्हणजे आपल्याला काहीच आयडिया नसेल, अननोन जरी क्वेश्चन आला तर त्या बेसिक आपलं जे काही सिलेबस रिलेटेड टॉपिक्स आहेत त्याच्यावरती आपल्याला चांगल्या प्रकारे क्वेश्चन लिहिता यायला पाहिजे आणि कॉन्फिडन्स राहिला पाहिजे पेपर लिहिताना, की हा मी थोडंसं कन्स्ट्रक्टिव्ह आणि कॉन्क्रीट गोष्टी एक्झाम मध्ये लिहिलेल्या आहेत. जेव्हा आपल्याला टेम्पलेट माहिती तेव्हा आपण हॅपेझेड वेनी लिहितो, अननोन क्वेश्चन हॅपेझेड वेनी लिहितो आपण सगळ्यासारखं. एक तर एनर्जी पण जाते, हॅपेझेड वेनी लिहिताना खूप एनर्जी जाते पेपरमध्ये, एक्झॉस्ट होतं, मग पुन्हा पुढचा सोपा क्वेश्चन असतो तो पण आपल्याला करता येत नाहीये, व्यवस्थित मांडता येत नाही. पण अगोदरचा जर आपण एक टेम्पलेट आणि फॉर्मॅटमध्ये जर क्वेश्चन लिहिला असला अननोन क्वेश्चन बी, तर आपल्याला आयडिया आहे की हा माझ्या शेजारच्याला बी येत नाही, पुढच्याला बी येत नाही, पाठीमागायला कोणालाच येत नाही, कारण येतानाच क्वेश्चन अननोन आलेला आपण प्रिलिम मध्ये पण पाहिलं. तर फक्त काय आहे की जो व्यवस्थित आणि स्ट्रक्चर वेने मॅनेज करेल तो क्वेश्चन, त्याला जास्त कॉन्फिडन्स राहणार आहे. ठीक आहे, बाकीच्याला 3 मार्क्स भेटणार असतात तर ह्याला 4 भेटणार आहेत, पण याची पेपरमध्ये एनर्जी वाचणार आहे. मी म्हणणार नाही की एकदम 7-8 मार्क भेटतील 15 पैकी जर अननोन क्वेश्चन लिहिला तर 3 एकाला भेटणार, दुसऱ्याला 4 किंवा 5 भेटणार आहे, 4च भेटतील असं पकडू, पण ती एनर्जी वाचणार आहे, एक कॉन्फिडन्स राहणार आहे की हा मी ह्या गोष्टी स्ट्रक्चरमध्ये लिहिल्या. काय सांगता येतं, एखाद्या वेळेस आवडल्यानंतर एखादा टीचर आपल्याला जास्त पण मार्क्स देऊ शकतो, 5-6 पर्यंत भेटू शकतो. तर हे एनर्जी पण, टाइम पण आणि मार्क्स पण वाढू शकतात हे टेम्पलेट वगैरे आपल्यासोबत असतील तर. अननोन आणि नोन वाला क्वेश्चन आला आणि ते टेम्पलेट बनलेला आहे मग तर बेस्टच होणार आहे आन्सर. तर हे एक आम्ही डेली आन्सर रायटिंग मध्ये आपल्याला हे सगळे टेम्पलेट वगैरे बनवून देणार आहेत शिकवतानाच. एक लास्टला जे टॉपिक संपला की त्या टॉपिक्स वरती एक टेम्पलेट बनवून देणार आहे आणि ऑटोमॅटिकच ग्रॅज्युअली मग तुम्हाला समजून येईल की यार मग बाकीचे आपण टेम्पलेट बनवू शकतो. की समजा काय पंचायती राज वरती काय पंचायती राज पंचायती राज इन्स्टिट्यूशन्स रोल इन द गुड गव्हर्नन्स ऑफ रुरल ऍडमिनिस्ट्रेशन. रुरल ऍडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड गुड गव्हर्नन्स पंचायती राजच्या इन्स्टिट्यूशन थ्रू कसं आपल्याला इम्प्लिमेंट करता येऊ शकतं. तर आपल्याला जर युएनचे गुड गव्हर्नन्सचे 8 पॉईंट माहिती असतील, ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, इफेक्टिव्हनेस, एफिशियन्सी, कन्सेन्सस, पार्टिसिपेशन, तर ह्या 8 पॉईंटच्या आजूबाजूला आपण लिहू शकतो. पार्टिसिपेशन म्हटलं ग्रामसभा लिहायचं, इफेक्टिव्हनेस म्हणलं की काय, ट्रान्सपरन्सी म्हणलं की काही सोशल ऑडिट वगैरे आहे, त्यानंतर डिस्क्लोज आपण नाव वगैरे बाहेर प्रिंट करून लावतो, तर हे ट्रान्सपरन्सी आहे. अकाउंटेबिलिटी काय आहे की सोशल ऑडिट सोबत सोबतच गव्हर्नमेंट, अप्पर गव्हर्नमेंट समजा डिस्ट्रिक्ट तालुका लेवलच्या गव्हर्नमेंटचं तुमच्यावरती सर्व्हिलन्स असतंय, तुम्ही अकाउंटेबल असता, रूल्स लॉ आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये एक 1 बाय 1 बसवता येतात.
कन्सेन्सस काय आहे, की मग ग्रामसभेमध्ये आपण जे काही बजेट होतंय ते बजेट पास करण्यासाठी आपल्याला तिथं कन्सेन्सस घ्यावं लागतात ग्रामसभेचे. तर हे कन्सेन्सस ह्याच्यामधूनच आपल्याला काय अकाउंटेबिलिटी पण होल्ड करता येते आणि हे सगळे पॉईंट त्याच्यामध्ये बसवतात. आणि जो पेपर चेक करणार तो हेच चेक करणार अकाउंटेबिलिटी लिहिले का, ट्रान्सपरन्सी लिहिले का. पुढलं वाचायला तेवढा टाइम नाही. त्याला माहिती आहे की एवढं जर ह्याला माहिती आहे की युएनची डेफिनेशन गुड गव्हर्नन्सची माहिती आहे, 8 8 माहिती आहे, तर हा ऑटोमॅटिकच पुढे आपल्याला एक्सप्लेन पण करणार आहे. आणि तुम्ही 2 महिने 4 महिने अभ्यास करून गेल्यानंतर मग पुन्हा तेवढा प्रॉब्लेम येत नाहीये. फक्त तुम्हाला हे एक गेल्या गेल्या माहित पाहिजे की हा गुड गव्हर्नन्स आहे, तर 8 पॉईंट आहेत. एवढे 8 पॉईंट मध्ये ग्रामपंचायत किंवा पंचायत राज इन्स्टिट्यूशनचे जे काही प्रोव्हिजन आहेत ते आपल्याला सगळे इन्क्लूड करायचे आहेत. तर या पद्धतीनं आपल्याला एक टेम्पलेट असेल तर फायदा होऊ शकतो. तर हे आन्सरचं टेम्पलेट पण आम्ही एक्झाम मध्ये आपल्याला ह्या प्रोसेसमध्ये आपण क्लासच्या आपण देणार आहोत. मोस्टली तर ते टॉपिक संपल्यानंतर त्याच्या एंडला आपल्याला हे टेम्पलेट भेटणार आहे. जेणेकरून एक कॉन्फिडन्स येतो की हा एवढं सगळं आहे तर मला ह्या टेम्पलेटमध्ये बसवायचं आहे. तर वाचताना पण ऑर्गॅनिक वेने वाचलं जातं, त्याला स्ट्रक्चर बनतं, माइंड पण शांत राहतं, रिकॉल करायला सोपं जातं, ब्रेनस्टॉर्मिंग करताना फायदा होतो. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आपल्या क्लासमध्ये करून घेणार आहोत. तर मी आतापर्यंत काय सांगितलंय की सगळ्यात पहिले आपण क्लासेस घेणार आहोत. क्लासेसमध्ये तुम्हाला पूर्ण क्लास पूर्ण टॉपिक्स जे नॉन प्रिलिमचे टॉपिक्स आहेत ते व्यवस्थित प्रकारे समजून सांगितले जातील. त्यासोबत नोट्स डिक्टेट केले जातील. नोट्स डिक्टेट झाल्यानंतर तुम्हाला टेम्पलेट बनवून दिले जाईल. टेम्पलेट बनवून दिल्यानंतर तुम्हाला डेली आन्सरसाठी रोजच्या रोज 2-3 क्वेश्चन दिले जातील. आणि दुसऱ्या दिवशी लेक्चरच्या स्टार्टिंगच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण हे डिस्कशन करणार आहोत डेली आन्सर रायटिंगवाला. तर हे हा स्ट्रक्चर असणार आहे आपला सुरुवातीला क्लासमध्ये. मग वीकली टेस्ट होणार आहे, त्या टेस्टचं डिस्कशन होणार आहे वीकली. त्याचे जे काही टेस्टचं फॉर्मॅट असणार आहे डिस्कशन वगैरे आपलं लाईव्ह डिस्कशन असणार आहे. किंवा तुम्ही 1-to-1 क्लासरूममध्ये जे लाईव्ह वाले आहेत, ऑनलाईन वाले आहेत, त्यांना पण ऑफलाईनमध्ये आपण डिस्कशनसाठी बोलू. त्याच्यामुळं की त्यांना सरांसोबत इंटरॅक्शन करता येईल त्या त्या पेपरमध्ये. तर त्याचा पण फायदा होईल. आणि लास्टला एंडला आपण हे करणार आहोत, कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट घेणार. तर इथपर्यंत मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. तर ह्या गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत आपल्या क्लासमध्ये. तर याच्यानंतर आपण पुढची स्लाइडला जाऊया. ठीक आहे. व्हॉट वी ऑफर. तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की इंटिग्रेटेड अप्रोच असणार आहे, क्लासरूम लर्निंग असणार आहे, आन्सर रायटिंग असणार आहे, इव्हॉल्युशन असणार आहे, मेंटरशिप असणार आहे. हा, जे काही मेंटरशिप बद्दल थोडंसं बोलायचं राहिलं तर मेंटरशिपमध्ये जे काही आपले टॉपिक्स आहेत हे आपल्यामधलेच आहेत, आपल्यामधलेच लोक पास झालेले आहेत. आणि मी सगळ्यात जेवढे लोक ज्या लोकांना ऍक्सेप्टन्स आहे आणि ज्या लोकांना एक आत्मीयता आहे की मुलांना काहीतरी फायदा झाला पाहिजे. आता हे आम्ही सुरू केलेलं आहे कमर्शियल बेसिसवरती नाही केलेलं, आम्ही एक ॲज अ मिशन म्हणून सुरू केलेलं आहे. एमपीएससी मध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेला आहे. त्यामुळे जी भीती आहे मुलांच्या मनामध्ये, तर ही भीती जावी आणि त्यांना एक कोर कंटेंट भेटावा आणि कोर गायडन्स भेटावा, जे की युपीएससी मध्ये पण खूप साऱ्या मुलांना म्हणजे भेटलं नाही. लोकांनी मोठे मोठे दिल्लीला जाऊन क्लासेस केले, पण एंड पर्यंत म्हणजे पूर्ण 1 वर्षाचा क्लास होईपर्यंत एक पण आन्सर लिहून घेतलेला नव्हतं त्या क्लासमध्ये. तर असे पण क्लासेस आहेत. मग हे अशा प्रकारे व्हायला नको. ज्या मुलांनी क्लिअर केलेलं आहे, 5-5, 6-6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्या अभ्यासामध्ये, त्यांच्याकडून आपल्याला फायदा हो. आणि असेच लोक आहेत की ज्यांना इच्छा आहे शिकवायची. म्हणजे एक टॉपर्स असतो, त्याला त्याला स्वतःला लिहिता येतं, त्याला समजतं, त्याला सांगायची इच्छा नसते, अथवा त्याच्याकडे तो एनर्जी नसते, वेळ नसतो, अथवा दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये तो अडकलेला असतो. तर त्या व्यक्तीला मी लिमिट केलेलं आहे. पण ज्या व्यक्तींना खरोखरच आत्मीयता आहे स्टुडंट बद्दल, ज्यांना सांगायची इच्छा आहे आणि त्यांच्याकडे एनर्जी पण आहे आणि ते त्यांचे रँक आहे तर ते प्रूव्हन आहे, ह्याच्याबद्दल तर आपण म्हणजे बोलू शकत नाही. कारण यांच्यापेक्षा बेस्ट आपल्याला गाईड असू शकत नाही या स्टेजवरती. तर हे असेच लोक आलेले आहेत आणि ह्यांचा एक मोमेंटम राहावा आणि त्यांना दिलेलं जे टास्क आहे ते कम्प्लीट करावं, याच्यासाठी रिन्युमरेशन पण ठेवलेलं आहे. आणि ते हायेस्ट लेवलचे रिन्युमरेशन मी ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्ही जे क्लासमध्ये येणार आहात जेव्हा आहेत तेव्हा त्यांच्याकडून जास्तीत जास्त एक्स्ट्रॅक्ट केलं पाहिजे. आणि हा काही कमर्शियल बेसिसवरती नाही, त्यांचं फक्त मोमेंटम टिकून राहावं, त्यांना एक इन्सेंटिव्ह असावा, यासाठी ठेवलेल्या गोष्टी आहेत त्या. आणि ते पण तयार आहेत की ते म्हणतात की आम्ही पैसे घेतो, आता आम्ही शिकवणार आहोत, आम्हाला इंटरेस्ट आहे, मुलं आमच्याकडून जेवढं एक्स्ट्रॅक्ट करणार आहेत तेवढं आम्ही द्यायला तयार आहोत. आणि त्यांनी माझ्यासोबत ऑलरेडी जे काही त्यांचे एक्सपेक्टेशन होते ते मांडलेलं आहे की त्यांच्या जे काही रँक आहे त्याच्यानुसार त्यांना इन्सेंटिव्ह रिन्युमरेशन ठरलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त बेनिफिट त्यांच्याकडून घ्यायचं आहे. यासाठी आपल्याला
क्लासरूममध्ये यावं लागणार आहे, त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करावं लागणार आहे. क्लासरूममध्ये ओपन प्लॅटफॉर्म असणार आहे, तिथं डिस्कशन होणार आहे, सगळ्या गोष्टी होणार आहेत, ज्यातून क्लॅरिटी येणार आहे. आणि जेव्हा टॉपर्स समजा सिलेक्टेड आहेत, की मोहिनी मॅम आहे, 323 रँक आहे, त्यांनी जर एखादा आन्सर सांगितलं, समजा की अननोन आन्सर आहे आणि त्यांनी एक टेम्पलेट सांगितलं की हे असं बसू शकतंय, तर आपल्याला काय होतं माहितीये का, सगळ्यात टॉपरचा बेनिफिट काय असतो माहितीये का, आपल्याला हे वाटतं की यार हा टॉपर्स असून एवढंच लिहू शकतो, म्हणजे एक्झामची डिमांड एवढीच आहे, लय आउट ऑफ बॉक्स जायची गरज नाही, आयडियल आन्सरची गरज नाहीये. समजा एखादा जो पास नाही झाला तो आयडियल आन्सर बनवल, हे करल आणि एक्झाम स्क्रीनवरती येऊन खूप काहीतरी वेगळं आन्सर तुम्हाला प्रेझेंट करल. पण जेव्हा जो पास झालेले आहेत अथवा जे एक्झाम देत आहेत, त्या लोकांनी जर आपल्याला सांगितलं, टॉपरच्या कॉपी आपण बघितल्या, तर आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो की अरे हे पण काही खूप काही आयडियल लिहित नाहीत, खूप काही अजब लिहित नाहीत, आपल्या एवढंच ह्यांनी पण मॅनेज केलेला आहे हा क्वेश्चन. आणि त्यातून आपल्याला एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो की टॉपर्सकडून आणि रँकरकडून शिकण्याचा एवढाच फायदा आहे की आपल्याला समजतं की किती बाउंड्री आहे. आपल्याला खूप काही समुद्रात जायचं नाहीये. आपल्याला छोटे छोटे जे कॅनल आहेत त्याच्यातून जरी आपलं काम भागलं तरी पण आपण हे करू शकतोय, मॅनेज करू शकतोय. आणि आपल्याला हे कुठून येणार आहे, माहित होणार आहे, समजणार आहे टॉपर्सचा. टॉपर्सला आन्सर एवढंच येतंय, याचा अर्थ याच्यावरती आपण पास होऊ शकतो आणि एवढीच लिमिट असते. टॉपर्स हे सांगणार याच्यापेक्षा तुम्ही किती जरी अभ्यास केला तरी हा क्वेश्चन अशाच प्रकारे लिहिला जाणार आहे, कारण हे तुम्हाला माहितच नाही की पुढच्या वर्षी कुठला अनएक्सपेक्टेड क्वेश्चन येणार आहे. तर त्याला मॅनेज याच लेवलवरती करायचं आणि मी अशाच पद्धतीने केलं तर माझे एवढे एवढे मार्क्स आहेत. तर यातून काय होणार आहे, स्टुडंटला पण फायदा होणार आहे आणि आपल्याला स्वतःला स्टुडंटला कॉन्फिडन्स येणार आहे यामुळं. तर ह्या गोष्टीचा विचार करूनच आम्ही टॉपर्स क्लासमध्ये आमच्या प्रगती IAS मध्ये आम्ही टॉपर्सला बोलवलेलं आहे. आणि मी पण तुमच्यासोबत मेन्सला आहे, राज्यसेवेच्या माझा एक पास स्कोर आहे. त्यामुळं जे काय असणार आहेत लोक, जे शिकवणार आहेत ते सगळे एक्सपिरियन्स वाले लोक असणार आहेत. तर त्यांच्याकडून आपल्याला एक मेंटरशिप पण भेटणार आहे. तो हा मेंटरशिपचा एक पॉईंट राहिला होता. 50 डेज मध्ये आपण क्लास कंप्लीट करणार आहोत. वीकली टेस्ट आहे, 4 कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स सांगितलं मी तुम्हाला. मेंटरशिप बाय रँकर आहे, रँक होल्डर आहे. हे सगळं आपलं डिस्कशन झालेलं आहे व्हॉट वी ऑफर मध्ये. आता सगळ्यात मेन काय क्वेश्चन, वाय प्रगती IAS? प्रगती IAS का जॉईन केलं पाहिजे, अथवा प्रगती IAS मध्ये आपण हा क्रॅश कोर्स का केला पाहिजे मेन्सचा? तर सगळ्यात काय आहे माहिती का, सगळ्यात मी जे आत्ताच सांगितलं की रँक होल्डर आहे, त्याच्यातून आपल्याला कॉन्फिडन्स येणार आहे की रँक होल्डर काय लेवलचा अभ्यास करताय. ठीक आहे, मला मान्य आहे की कंटेंट बाहेर कोण पण देईल, क्वालिटी कंटेंट देऊ शकते, पण ह्या कंटेंटची लिमिटेशन आहे आणि हा कितपर्यंत आपण करू शकतो आणि किती करायला पाहिजे, ज्याचा एक्झाम मध्ये रिकॉल करण्यास, रिप्रोड्यूस करण्यास फायदा होऊ शकतो. तर हे आपल्याला रँकर करून जास्त प्रकारे, छान प्रकारे समजू शकतं. त्याच्यामुळं हे प्रगती IAS मध्ये जे रँकरचं जे क्लासेस आपण ठेवलेलं आहेत, ते एक बेस्ट मला ऑपॉर्च्युनिटी वाटते पुण्यामधल्या MPSC UPSCच्या मुलांना. म्हणजे हे दिल्ली सारखा आपला प्रोग्राम इथं रन होऊ शकतो, दिल्लीपेक्षा पण बेस्ट होऊ शकतो. आपले सर आहेत, आपलेच मुलं आहेत, ते रेडी आहेत मेहनत करायला, टाइम द्यायला, एनर्जी द्यायला. ते काही कमर्शियल नाही आहेत, म्हणजे जेवढे बोलवले आहेत त्यातला एकही रँकर हा कमर्शियल नाहीये. खूप चांगले लोक आहेत आणि मनापासून तळमळीने त्यांची इच्छा आहे की मदत करावी म्हणून. त्यातला मोहिनी मॅम तर गेल्या वर्षी माझ्याकडे मेन्सच्या टायमाला, फॉरेस्टच्या टायमाला आन्सर रायटिंगला पण येत होतं. त्यांचे ऑप्शनल दुसरं होते, त्याच्यामुळे त्यांना मी आन्सर रायटिंग फ्रीमध्ये दिली होती आमच्या क्लासमध्ये. तर त्यात तर त्यांच्याशी अगोदर सुनील कदम सरांना मी अगोदरपासून, मनोज सर आहेत आणि धनंजय सर पण आहेत. सगळ्यांना आम्ही ओळखतो, त्याच्यामुळे मी एवढी गॅरंटी देतो की ते कमर्शियल वेने काय करणार आहेत, तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करणार आहेत आणि तुम्हाला क्लासमध्ये एंड पर्यंत आम्ही पूर्ण जे सिलेबस आहे CS 1 to 3 पुरतं, नॉन प्रिलिमच्या क्लास टॉपिक्सच्या आपण क्लासमध्येच नोट्स देणार आहोत. आणि जे प्रिलिमचे टॉपिक्स आहेत, जसं मॉडर्न इंडिया असेल, जॉग्राफीचा पहिलं 2-3 पार्ट असतील, क्लायमेटॉलॉजी वगैरे, ओशनोग्राफी, त्याच्या आपण नोट्स म्हणजे क्वेश्चन आन्सर मधूनच आपण ते शिकवणार आहे. त्याच्यानंतर काय असेल, GS2 मध्ये क्वालिटीचा पार्ट आहे, तो क्वेश्चन आन्सर मधून शिकवला जाईल. GS3 मध्ये इकॉनॉमीचा पार्ट आहे, तो क्वेश्चन आन्सर मधून शिकवला जाईल. जेणेकरून टाइम जास्त जाणार नाही, तुम्हाला पण रटाळवाणे वाटणार नाही. क्वेश्चन आन्सर मध्ये आपल्याला माहित असलेलं मॉडर्न वाय डलहौजी कॉल्ड ॲज अ फादर ऑफ मॉडर्न इंडिया. तर मग त्यांचे सगळे डिटेल्स आपल्याला माहित आहेत की 1856च्या आसपास काय काय झालेलं आहे, त्या गोष्टी त्या सगळ्या आपल्याला माहित आहेत. त्या फक्त क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये आपल्याला डिस्कस करायचे. त्याच्यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्स येणार, तुमचा वेळ पण वाया जाणार नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच हे आपण केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला इथिक्स सारख्या, ऑप्शनल सारख्या सब्जेक्टवरती जास्त फोकस करता येऊ शकतो, नॉन प्रिलिम्सच्या टॉपिक्सवर. तो ते एक आपल्याकडं बेनिफिट आहे. त्यानंतर काय की मी स्वतः MPSC 2024 आणि 25च्या फॉरेस्टच्या मेन्सच्या
बॅचेस घेतलेल्या आहेत आणि मला माहिती आहे त्याच्यामुळे एमपीएससी कशा प्रकारे वर्क करतात. तर 2025 मधला जर मेन्स पाहिले तर 24 मधला अर्धा पेपर 2025 मध्ये 25% 200 पैकी 50 मार्क्सचं त्याला 24चं 25ला कॉपी झालं होतं. आणि त्याची मार्किंग सिस्टम बी एवढी छान होती की जसं मुलांची क्वालिटी आहे त्या प्रकारे 2024चे रँकर जे टॉपर्स आहेत त्यांच्या रँक आहेत. म्हणजे 110 असतील तर जे फॉरेस्ट IFSच्या मेन्स वगैरे दिलेले आहेत त्या लोकांचा रँक आहे. त्यानंतर थोडंसं UPSC एक्सपोजर असलं तर 11 ते 20 मध्ये रँक आहेत. तर खूप क्वालिटी लेवलचं चेकिंग झालेलं आहे एमपीएससी मध्ये. मी तर म्हणाल की UPSC पेक्षा छान लेवलला त्यांनी चेकिंग केलेलं आहे. जेणेकरून ते बाहेर पेपर देतात तर ट्रान्सपरन्सी खूप जास्त आहे. कारण बाहेर पेपर जर येत असेल एखादा टॉपरचा अथवा जो स्टुडंटचा तर खूप रिस्पॉन्सिबिलिटीने ते काम करत आहेत. तर त्याच्यामुळं जे काही 2024 आणि 25चा एक्सपिरियन्स आहे माझ्याकडे त्याच्या बेसिसवरती मी तुम्हाला चांगल्या प्रकारे डिस्क्रिप्टिव्हला गाईड करू शकतो. आणि गेल्या वर्षी 24चा एक रँकर पण जनरलचा एक रँकर श्रीजित पाटील माझ्याकडचेच होते. EWSचा एक रँकर रोहित पॉल माझ्याकडेच होते. ओबीसीचा आणि एसटी मधले जी मुलगी आहे मेश्राम करिश्मा मेश्राम ते माझ्याकडेच होते. आणि ह्या सगळ्या लोकांनी त्यानंतर प्युअरली ऑब्जेक्टिव्हचा स्टुडंट असून अक्षय खंडागळेने एक 10 दिवसामध्ये सिलेक्शन घेतलं होतं. ते पण माझे स्टुडंट आहेत आणि त्यांनी सर्वांनी आता काल ट्रेनिंगला गेलेले आहेत एमपीएससी फॉरेस्ट 24चे स्टुडंट. तर ते पण आपल्यासोबत आहेत आणि आता यावेळेसचे पण आपले 25चे काही स्टुडंट आपल्यासोबत आहेत राज्यसेवा दिलेले. तर त्यांच्यासोबत बी आपण कनेक्टमध्ये आहोत. तर हा एक बेनिफिट आहे. त्यानंतर काय मी जे आता सांगितलं की ऑब्जेक्टिव्हच्या स्टुडंटला पण मी सब्जेक्टिव्ह मध्ये सक्सेस मिळवून दिलेला आहे 2024 आणि 25 मध्ये. 25च्या मुलांनी एवढं छान छान मेन्स मध्ये पेपर लिहिलेला आहे फॉरेस्टच्या. तर म्हणजे IFS सोडा UPSC सिव्हिल सर्व्हिसेसच्या मुलांची पण एवढी कॉम्पिटिशन नसेल या लेवलला आम्ही फॉरेस्टमध्ये कॉम्पिटिशन घेऊन जातो. ताबडतोड कॉम्पिटिशन होते. खतरनाक एक से बडकर एकापेक्षा भारी दुसरा पेपर असायचा. म्हणजे पाहणाऱ्याला पाहतच राहावं वाटायचं. जेवढे माझे UPSC सिलेक्टेड झालेले मित्र आले ज्यांनी आमच्या क्लासवरती मुलांचे पेपर बघितले ना त्यांनी असं कुणालाच वाटलं नाही की हे फर्स्ट टाइम लिहित आहे म्हणून. त्यांना वाटायचं की प्रत्येक जण हा 4-5 वर्षाचं प्रिपरेशन करणार, पण ते ऍक्च्युअली ऑब्जेक्टिव्हचे स्टुडंट होते, गट ब ची तयारी करणारे स्टुडंट होते. त्यांनी या लेवलचे पेपर लिहिले होते. त्या पेपरवरती ते सगळे ज्या PDF आहेत त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवणार आहे नेक्स्ट टाइम. त्यातून मी तुम्हाला सांगेल. त्यानंतर काय UPSC आणि MPSC जे काही रिलेव्हंट आहेत त्या गोष्टी इथे भेटतील. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला दिली जाईल. आणि सगळ्यात म्हणजे आम्ही जे कमिट करतो, कमिटमेंट जे दिलेले आहे मी, त्या कमिटमेंट आम्ही सगळं फुलफिल करतो. सगळ्यात पहिले तर कमिटमेंट आमची आहे की पूर्ण सिलेबस कव्हर करणे. नॉन प्रिलिम्सचा सिलेबस हा पूर्ण नोट्स सहित तुम्हाला क्लासमध्ये नोट्स डिक्टेट करून दिला जाईल. आवरली बेसिसवर ते रिन्युमरेशन आहे तरी पण म्हणजे त्याच्या नुसते क्लास नोट डिक्टेट करण्यासाठी पण आपण बरेचशी इन्व्हेस्टमेंट करणार आहोत याच्यामध्ये. तर हे क्लासमध्ये तुम्हाला नॉन प्रिलिम्सच्या सगळ्या टॉपिकचं डिस्कशन होईल. त्यानंतर डेली आन्सर रायटिंगचं डिस्कशन होईल. त्यानंतर वीकली टेस्ट होईल आणि लास्टला 4 कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट होतील. मेंटरशिप भेटेल. पण हे सगळं आहे, हे सगळं 60 दिवस जोपर्यंत क्लास चालू आहे तोपर्यंतच आपल्याला सगळं कंप्लीट करून घ्यायचं आहे. त्यानंतर या जे टॉपर्स आहेत त्यांच्या सगळ्यांची ट्रेनिंग असणार आहे. तर हे जे काय आम्ही कमिटमेंट करणार आहोत ते आम्ही फुलफिल करणार आहोत. आणि मी 2024 आणि 25च्या फॉरेस्टच्या बॅचच्या तुमची कुठल्याही स्टुडंटला विचारा, आम्ही हे सगळं कव्हर केलेलं आहे. म्हणजे 10,000 रुपये आम्ही क्लासची फीस ठेवलेली आहे, बॅचची फीस ठेवलेली आहे. 10,000 रुपये तर नुसतं प्रिंटला लागतं. एवढी कमी फीसमध्ये आम्ही सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहोत. कारण हे आम्ही ॲज अ मिशन म्हणून घेतलेलं आहे. हे काय आम्ही कमर्शियल नाही. मी पण तुमच्यासोबत पेपर दिला. मी 2025चा फॉरेस्टच्या मेन्स पण दिलेले. माझा मेन्सचा रिझल्ट बाकी आहे सगळ्यांसोबत आपल्या. त्याच्यामुळे असं काय आम्ही कमर्शियल नाही. आता कुठल्याही प्रकारचं म्हणजे सरला अप्रोच करणं अवघड आहे. आता सरशी बोलणं, तुम्हाला जे काही छोटे छोटे प्रॉब्लेम असतील ते तुम्ही क्लासमध्ये तुम्ही हे करू शकता. एवढंच की क्लास झाल्यानंतर प्रत्येकाने जर फोन करायला चालू केलं तर बाकीच्यांचं पण लाईफ डिस्टर्ब होतं. जे काय आहे ते क्लासच्या टायमिंगमध्ये तुम्ही क्लासमध्ये येऊन डिस्कस करू शकता सरांसोबत. माझ्यासोबत असेल, सरांसोबत असतील, सगळे सर अवेलेबल असतील आपल्यासाठी. काहीच प्रॉब्लेम नाही येणार. कुणीही म्हणजे आपल्याला नॉन कमर्शियल वेने किंवा खूपच असं कमर्शियल वेने, नॉन कमर्शियल म्हणलं खूपच कमर्शियल वेने कोणी वागवणार नाही आपल्याला. आपल्याला एक स्टुडंट आणि टीचर मधला एक प्युअर प्युअर हार्ट आणि क्लीन माइंडने हे लोक आपल्याकडे शिकवायला येत आहेत. तर ह्या सगळ्यांचा आपल्याला बेनिफिट घ्यायचा आहे. तर हे एक पॉइंट आहे. आणि लास्टला जे काही नॉन प्रिलिम्सचे टॉपिक्स आहेत त्याचे आम्ही क्लासमध्ये तर नोट्स डिक्टेट करणार आहोत. आणि जेवढं मला पॉसिबल आहे
जेवढं पॉसिबल आहे त्याच्या नोट्स आपल्या ग्रुपवरती टाकल्या जातील. पण ह्याची कमिटमेंट नाही आहे की प्रिंटेड नोट्सची कमिटमेंट नाही आहे. कारण प्रिंटेड नोट्स नुसतं प्रिंट करून जरी द्यायचं म्हटलं तरी 10,000 रुपये लागू शकतात. जे काही PDF फॉर्ममध्ये जेवढं माझ्याकडून नोट्स बनतील तोपर्यंत आमच्या नोट्स बनवायला चालू आहे आता. जेवढं बनतील तेवढं आपण टाकू. आणि हे काही कंटेंट आहे हे प्रिंटेड कंटेंट असतं, हे कुठं पण अवेलेबल असतं, कॉपी पेस्टवालं असतं. त्यामुळे ह्याला परत क्लासमध्ये द्यायची गरज नाही की हे झेरॉक्स घेऊन जावा वगैरे वगैरे. तुम्हाला सांगितलं जाईल की कुठल्या बुकमधून कुठले टॉपिक्स वाचायचे आणि कशा पद्धतीने वाचायचे. आणि क्लासमध्ये तुम्हाला हँड रिटन म्हणजे डिक्टेटेड नोट्स भेटतील. माझा डिक्टेटेड नोट्सवरती एवढा विश्वास आहे आणि त्याच्यामुळे एवढा कॉन्फिडन्स येतो ना मुलांना. एक बेसिक फ्रेमवर्क जर बनलं ना तुमचं, एक स्टील फ्रेम असते ना, म्हणजे जसं सांगितलं की बिल्डिंगचं आपण कॉलम आणि बीम जर बनवले तर आपल्याला नंतर बिल्डिंगमध्ये मॉडिफाय करायला सोपं जातं. पण ते जर व्यवस्थित नसेल तर पाया जर बेसिक जर व्यवस्थित नसेल तर आपल्याला जमत नाही. तर त्या गोष्टी आहेत. तर हे प्रिंटेड नोट्स वगैरे जेवढं जमतील तेवढे आम्ही देत राहू. त्याच्यात काही अडचण नाही. फक्त त्या ग्रुपवरती डिजिटल फॉर्ममध्ये अवेलेबल करून दिले जातील. ठीक आहे. त्यानंतर हा टाइम टेबल आहे, हा शेड्यूल आहे. आपण सुनील कदम सरांपासून स्टार्ट करत आहे सिक्युरिटीचं. त्यानंतर हे सगळं टाइम टेबल मी ग्रुपवरती वगैरे टाकेल. सुनील कदम सर सिक्युरिटी पहिल्या दिवशी म्हणजे 15-20 मिनिटात स्टार्टिंगला आल्यानंतर आपण थोडंसं एक इंट्रोडक्शन केल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांमध्येच क्लास चालू करतील. आपला 2 ते 2.5 तासापर्यंत क्लासचा ड्युरेशन असेल. एवढं तयारीनं, कारण त्याच्याशिवाय कंटेंट पुढे जात नाहीये. लवकर फास्ट उरकत नाही. 2-2.5 तास शिकवावं लागतं. त्याच्यानुसार ही क्लास चालेल. त्यानंतर आपण डिझास्टर मॅनेजमेंट, त्यानंतर इन्क्लुझिव्ह ग्रोथ, त्यानंतर ॲग्रिकल्चरचा पोर्शन असेल, एन्व्हायरमेंट असेल, या सगळ्या गोष्टी GS3 मधल्या कव्हर करू. त्यानंतर इंटरनॅशनल रिलेशन, पॉलिटी आणि गव्हर्नन्स. आणि मग आपण एक 2 आठवडे झाल्यानंतर एक बेसिक फाउंडेशन बनल्यानंतर मग इथिक्सकडे जाणार आहोत आपण. या वेळेने जाणार आहोत आणि मध्ये फक्त सोसायटी टाकलं जाईल आणि हिस्ट्री जिओग्राफी लास्टला घेतलं जाईल. जेणेकरून की आपल्याकडे त्या गोष्टी सर्व माहीत आहेत आपल्याला. त्याचा फायदा आपल्याला टाइम वाचवण्यासाठी होऊ शकतो. तर आपला फोकस जास्तीत जास्त GS 2, 3, 4 आणि GS 1 मधलं सोसायटीवरती असणार आहे. नॉन प्रिलिम्सचा जो जिओग्राफीचा पार्ट आहे त्याच्यावरती असणार आहे. वर्ल्ड हिस्ट्रीवरती फोकस असणार आहे. तर या पद्धतीने पूर्ण शेड्यूल बनवलेला. हे शेड्यूल आपण तंतोतंत फॉलो करणार आहोत आणि आपण लास्टला 5 किंवा 6 ऑगस्टला आपण संपवणार आहेत. काही क्लासेस ओव्हरलॅप होतील, आपल्याला एक्स्ट्रा लेक्चर घ्यावं लागतील, तर ते घेतले जातील. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये 5-6 ऑगस्टच्या पुढे आपली बॅच जाणार नाहीये. पूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर एक ॲडमिशनसाठी तुम्ही ह्या नंबरवरती कॉल करू शकता किंवा इन्क्वायरीसाठी जे काही तुम्हाला वाटेल त्याच्या या नंबरवरती 7378954583 वरती कॉल करू शकता. 10,000 रुपये आपली फीस आहे आणि मुलींसाठी 20% डिस्काउंट ठेवलेला आहे आपण. आणि आपण शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो. तर मला वाटत नाही की आपल्याला कोणाला जास्त काही एक्सप्लेन करायची गरज आहे 20% डिस्काउंटची. आणि हे डिस्काउंट आम्ही MPSC फॉरेस्ट 2024 आणि 25 मध्ये इम्प्लिमेंट केलेलं आहे. आणि मुलींनी खूप खूप सुंदर सुंदर पेपर लिहिलेले आहेत. त्यांनी खूप व्यवस्थितरित्या पूर्ण बॅच केलेला आहे आता. आणि जे काही आपलं दायित्व आहे, जे काही समाजाप्रती थोडंसं आहे, आपण शाहू फुले आंबेडकरांचं रोज नाव घेतो, तर त्यांचं नाव घेण्यापेक्षा ॲक्शनमध्ये काहीतरी करण्याची मला अपॉर्च्युनिटी भेटली. तर ही आमच्या क्लासमध्ये आम्ही सगळ्या सुनील सरांसोबत मोहिनी मॅमने जास्त मला इन्सिस्ट केलं की हे 20% ऑफसाठी तर की आपण सर ठेवलं पाहिजे म्हणून. जास्त मुलींना भीती वाटते की डिस्क्रिप्टिव्हची. तर थोडंसं जर कमी स्वस्तामध्ये जर अपॉर्च्युनिटी त्यांच्याकडे अवेलेबल असतील तर मुली थोडंसं टच होतील आणि प्रिपरेशन करतील. आणि एकदा त्यांना समजलं की खूप सोपं असते, आपण करू शकतोय, तर त्या जॉईन करतील आणि त्यांना बेनिफिट्स होईल असं मला वाटतंय. म्हणून आम्ही थोडंसं इन्सेंटिव्ह किंवा नजिंग इकॉनॉमिक्समध्ये नज वगैरे आपण जे काही नज थेरी वगैरे आले होते त्यानुसार आम्ही हे थोडंसं मुलींसाठी ठेवतो. पण हे प्युअरली शाहू फुले आंबेडकरांचे वरती थोडीशी ऍक्शन करायचं, ऍक्शन घेण्याचा किंवा बेनिफिट प्रोव्हाइड करायचा अपॉर्च्युनिटी भेटली मला. म्हणाल की संधी भेटली, देवाने मला संधी दिली. ते आम्ही आमच्या क्लासमध्ये हे इम्प्लिमेंट करतो आणि ऑलरेडी आम्ही इम्प्लिमेंट केलेलं आहे. 2024-25 तुम्ही पाहू शकता. आमच्या बॅचेस मुली ज्या असतील त्यांना विचारू शकता. ठीक आहे. तर हे एक ॲडमिशनसाठी झालं. आपली डेट सगळ्यांना माहिती आहे की 19 जूनला संध्याकाळी 5:30 वाजता समाधान कोकाटे सरांच्या क्लासचे इथं, जे की शास्त्री रोडवरती जंजिरा हॉटेल आणि ॲक्सिस बँकेच्या मध्ये बिल्डिंग आहे, त्याच्या 2nd फ्लोअरवरती आपण हा क्लास घेणार आहोत. ठीक आहे. हे ऑलरेडी लास्ट इयरचे माझे एक्सपिरियन्स आहेत 2024-25चे.
तर हे सगळे त्यावरती. ओके, थँक्यू, ऑल दी बेस्ट. आणि 19 तारखेला आपण संध्याकाळी 5:30 वाजता आपल्या समाधान कोकाटे सरांच्या क्लासच्या बिल्डिंगमध्ये सेकंड फ्लोअरवरती भेटूया. सुनील कदम सर आपल्याला पहिल्या दिवशी सिक्युरिटीचं लेक्चर घेतील. थँक्यू.